बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजमध्ये मी संगीता जिंजुरके आपणा सर्वांचं स्वागत करते। पूजा भोंडवे नमस्कार। दीपक सर खूप खूप नमस्कार। बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजमध्ये मी संगीता जिंजुरके आपणा सर्वांचं स्वागत करते। कवी, लेखक, चित्रपट गीतकार माननीय अरुण वाळुंज सर या पेजचे सर्वा यांनी आजपर्यंत अनेक मान्यवरांना या पेजवर निमंत्रित केलेलं आहे। कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या पेजवरती येऊन त्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत आणि आज मी आपल्या समोर काही सुरमई कविता घेऊन येणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या कवितांचा समावेश असणार आहे। काही प्रेमाच्या कविता असतील, काही सामाजिक विषयाच्या असतील, एखादी दुष्काळावरची असेल, एखादी पावसाची असेल, एखादी झाडावरची वेळ मिळाला तर कविता सादर करेल, राजकारणावरची, आणि तुम्ही सर्वजण म्हणत असाल तर एक दोन हास्य रचनाही मी आपल्या समोर मांडणार आहे। तर बेधडक महाराष्ट्र हा कार्यक्रम अरुण वाळुंज सरांचं सध्या खूप चर्चेत आहे आणि यामध्ये कवितांची मैफिल आज आपण घेऊन येणार आहोत। कविता काय असते? कविता आनंद लहरीवर तरंगणारी नाव असते कविता। आनंद लहरीवर तरंगणारी नाव असते कविता, मनपटलावर उमटणारे भाव असते कविता। आनंद लहरीवर तरंगणारी नाव असते कविता, मनपटलावर उमटणारे भाव असते कविता। अंतरीच्या वेदनेची जाण असते कविता, संगीताच्या काळजाचा ठाव असते कविता। अशाच काही काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता आपण इथे पाहणार आहोत। नमस्कार। आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून एक दोन कविता प्रेमाच्या सुरुवातीलाच आपणासमोर मांडणार आहे। खरं तर ह्या 4 ओळी स्वार्थाकडून परमार्थाकडे जाणाऱ्या आहेत। खास आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुझ्याशिवाय असण्याला अर्थ मुळीच उरत नाही, तुझ्याशिवाय असण्याला अर्थ मुळीच उरत नाही। साथीला तू नसताना कुठलाच स्वर जुळत नाही, तुझ्याशिवाय असण्याला अर्थ मुळीच उरत नाही। साथीला तू नसताना कुठलाच स्वर जुळत नाही। वाद्य कितीही असली तरी
गाण्यात मजा येत नाही. सावळ्याच्या मुरलीशिवाय संगीत पूर्ण होत नाही. सावळ्याच्या मुरलीशिवाय संगीत पूर्ण होत नाही. अशाच प्रेमाच्या 4 ओळी. हवी भाषा डोळ्यांची, साक्ष नको त्या चंद्राची. हवी भाषा डोळ्यांची, साक्ष नको त्या चंद्राची. हितगुज करावे फक्त श्वासाने श्वासाशी. खूप धन्यवाद सर. दंडवते सर, खूप खूप धन्यवाद. कवितेचे शीर्षक आहे प्रेममळा. प्रेममळा नको पायात जोडवी. जाधव सर नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजवरती. जाधव सर नेहमीच मला प्रेरणा देत असतात. मध्यंतरी त्यांनी शृंगार मराठीवर इतकं सुंदर फेसबुकवर लिहिलं होतं, मी वाचून खरंच थक्क झाले होते. लीना घोडके ताई नमस्कार. कवितेचे शीर्षक आहे प्रेममळा. नको पायात जोडवी, नको गळा सोनमणी. नको पायात जोडवी, नको गळा सोनमणी. सोबती रानात माझा रांगडाग धनी, माझा रांगडाग धनी. त्याची भरदार छाती, त्याची भरदार छाती घेता मी उशाशी. लाजून लाल झाली शुभ्र ती कपाशी. त्याच्या कुरळ्या केसात, त्याच्या कुरळ्या केसात फिरविता मी हात. आनंदाने डोलू लागे कांद्याची ती पात. चांदणी ती रात्र वारा वाहे झुळू झुळू. चांदणी ती रात्र वारा वाहे झुळू झुळू. डोळे मिटून पडले सूर्य फुलते झोपाळू. कवेत घेता मज, कवेत घेता मज मी जराशी लाजले. दात दाखवून मला कणीस हसले. त्याच्या भक्कम हातात माझा मेहंदीचा हात. त्याच्या भक्कम हातात माझा मेहंदीचा हात. चोरून बघे रागू मिरची खात खात. प्रीतीच्या नशेत झाले पुरती मी वेडी. प्रीतीच्या नशेत झाले पुरती मी वेडी. कारल्याची पीत फुले वेली सबील गली. जरी सावळा ग रंग, जरी सावळा ग रंग डोळे त्याचे भुरे. जरी सावळा ग रंग डोळे त्याचे भुरे. टाचा उंचावूनी बघती गाजराचे तुरे. नातं घट्ट त्याचं माझं, नातं घट्ट त्याचं माझं. खातो आनंदे भाकर. नातं घट्ट त्याचं माझं. खातो आनंदे भाकर. चिकटली जशी बाई जोंधळ्याला साखर. चिकटली जशी बाई जोंधळ्याला साखर. विजय सर खूप खूप धन्यवाद. विलास सर खूप खूप धन्यवाद. माझे व्यासपीठ धन्यवाद.
दंडवते सर, खूप धन्यवाद. सनी कदम, आपलंही स्वागत. आपण वेळ काढून इथे हजर राहिला त्याबद्दल. आत्ताच आपण एक प्रेमाचा रंग पाहिला. समृद्धी, माझी मैत्रीण समृद्धी, खूप खूप धन्यवाद सखे. आत्ताच आपण प्रेमाचा रंग पाहिला. आता थोडा प्रेमाचा बेरंग काही काही मुलांचा कसा होतो तो पाहूया. एक हास्याच्या अंगाने जाणारी ही कविता आहे. धन्यवाद समृद्धी. प्रसिद्ध गझलकारा समृद्धी ही माझी मैत्रीण आहे, नेहमीच प्रोत्साहन करत असते. धन्यवाद सखी. आता हा प्रेमाचा वेगळा रंग किंवा बेरंग. माझा मामा केला. एक कुठेतरी 4 ओळी वाचल्या होत्या. हर मर्ज का इलाज नहीं दवाखाने में, हर मर्ज का इलाज नहीं दवाखाने में, कुछ दर्द चले जाते हैं दोस्तों के साथ मुस्कुराने में. तशीच ही एक कविता, माझा मामा केला. काय सांगू बाब्या यार घपलाच झाला, काय सांगू बाब्या यार घपलाच झाला, ती जणी आपल्या शेजारची ठावा आहे ना तुला. काय सांगू बाब्या यार घपलाच झाला, ती जणी आपल्या शेजारची ठावा आहे ना तुला. जिला मी आपला जिगर होता दिला, जिला मी आपला जिगर होता दिला, यार ती मला काल दिसली, यार ती मला काल दिसली, पहिल्या पडीस आत्ताच लई गोड वाटली. यार ती मला काल दिसली, पहिल्या परीस आत्ताच लई गोड वाटली. तिच्या कडावर एक पोरग बी होतं, तिच्या कडावर एक पोरग बी होतं. मला वाटलं असल कुणी शेजाऱ्या पाजाऱ्याचं, पण काय सांगू यार माझी वाट कशी लागली, जणू काय तिनं माझी बिन पाण्यानंच करून टाकली. मी तिच्याजवळ गेलो, मी तिच्याजवळ गेलो, म्हटलं कशी आहेस तू, आहेस ना बरी. मी तिच्याजवळ गेलो, म्हणलं तू कशी आहेस, आहेस ना बरी. ती अशी काय गोड हसली, कसं सांगूया, डायरेक्ट काळजात घुसली. ती म्हणाली पोराला, ती म्हणाली पोराला, जा बाळा, जा त्या मामाला पप्पी दे बाळा, जा त्या मामाला पप्पी दे बाळा. ऐकून तर मला हार्ट अटॅकच आला. अरे बाब्या हे समद ठाऊक होतं का र, अरे बाब्या हे समद ठाऊक होतं का र, ठाऊक होतं तर सांगायचं नाही का र. अरे ज्या गालावर अधिकार गाजवायचा होता मला, अरे ज्या गालावर अधिकार गाजवायचा होता मला, त्यो गाल सोडून ह्या गाबड्याचा गाल माझ्या मोर आला. काय सांगू बाब्या लय घपला झाला, काय सांगू बाब्या लय घपला झाला. त्या जणीनं माझा मामा केला, त्या जणीनं यार खरंच माझा मामा केला, माझा मामा केला. धन्यवाद सखी, धन्यवाद सनी, खूप धन्यवाद लिनू. मला नेहमी असं वाटतं, धन्यवाद माझी व्यासपीठ. नेहमी कविता या ना समाजाच्या हितासाठी. वाळून सर धन्यवाद, खूप धन्यवाद. कविता ही समाजाच्या हितासाठी, समाजासाठी लिहिली गेली पाहिजे. कदम सर खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढून आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी आपण दिला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सावकार सर आपले खूप धन्यवाद. कदम सर खूप धन्यवाद. आपल्या जवळच्या माणसांकडून
काही प्रोत्साहनपर शब्द मिळाले की खूप छान वाटतं, पुढे लिखाणासाठी प्रोत्साहन मिळतं. कविता ही समाजाच्या हितासाठी, समाजासाठी लिहिली गेली पाहिजे. जेव्हा आपण अशा रचना समाजाच्या दृष्टीने करतो तेव्हा त्या कमी वेळेत मनाला भिडतात आणि त्या प्रत्येकालाच कमी कालावधीत आपल्याशा वाटायला लागतात. अशीच एक सामाजिक आशयाची कविता वाद नसाया पाहिजे. कुणाचाही कधी कुठे वाद नसाया पाहिजे. कुणाचाही कधी कुठे वाद नसाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. जरी ना जन्मला कान्हा घरी, जरी ना फुटला पान्हा तरी, करीना जन्मला कान्हा घरी, जरी ना फुटला पान्हा उरी. बाळा दत्तक घेऊनी मातृत्व जपाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. काटे जरी वाटेवरी रुतले तुला कितीदा तरी, काटे जरी वाटेवरी रुतले तुला कितीदा तरी, नजरे समोर आपुल्या फूल असाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. कांगावा नको जातीचा धर्माचा वंशाचा, कांगावा नको जातीचा धर्माचा वंशाचा, हत्या होऊनी जातीची माणूस जगाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. चिडले जरी कोणी तरी चिडू द्या त्याला त्याच्या परी. चिडले जरी कोणी तरी चिडू द्या त्याला त्याच्या परी. द्वेष बाजू सारुनी नित्य हसाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. या दोन ओळी खास शेतकरी बांधवांसाठी. झाले जरी नुकसान कधी फास नको गळ्यामधी. झाले जरी नुकसान कधी फास नको गळ्यामधी. जीवना मिठी मारुनी आत्महत्या
मराया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. आणि शेवटच्या 2 ओळी. जरी ना जाया जमले कधी काशी अथवा पंढरपुरी. जरी ना जाया जमले कधी काशी अथवा पंढरपुरी. आई बाबा चारी धाम पाया पडाया पाहिजे. या हृदयीचा त्या हृदयी संवाद असाया पाहिजे. कुणाचाही कधी कुठे वाद नसाया पाहिजे. धन्यवाद अमर. माधवीताई खूप धन्यवाद. सनी कदम खूप खूप धन्यवाद. शरद सर, माधवीताई खूप खूप धन्यवाद. लीना घोडके, अमन जाधव, वाळून सर खूप धन्यवाद. आपल्याला कविता आवडली. शरद कदम सर आपले खूप धन्यवाद. जाधव सर खूप धन्यवाद. लीनाताई, माझे व्यासपीठ, रामदास पुजारी आपलेही खूप धन्यवाद. आवाजाचे रहस्य सर, तसे काहीच नाहीये, फक्त आपण सर्वांना कविता आवडतात त्यामुळे आपोआप चाली लागतात आणि त्या गेयबद्ध होतात आणि आपल्या पुढे सादर केल्या जातात, एवढंच. बाकी रहस्य वगैरे काही नाही. जाधव सर खूप धन्यवाद. खरं तर कविता ना आपण बोलण्यापेक्षा मला असं वाटतं नेहमी कवितेने बोलायला हवं, ते जास्त प्रभावी होऊ शकतं. त्यामुळे जास्त या कवितेची प्रस्तावना करत बसणार नाही मी. मध्ये असंच निसर्ग वादळाच्या वेळेला बातम्यांमध्ये एक झाड दुसऱ्या अंगाच्या झाडावरती कितीतरी झाडं कोसळून पडली होती आणि तेव्हा क्षणात विचार आला की एखाद्या माणसाच्या अंगावर जर एखादा माणूस धावून गेला तर काय होतं. झाड मात्र एखादं झाड आपल्या अंगावरती आलं तरी काही बोलत नाही. त्या आशयाची ही कविता झाड. चंदनाची स्तुती ऐकून कडुनिंब वाळत नाही. चंदनाची स्तुती ऐकून कडुनिंब वाळत नाही. गुणांवर कधी कुणाच्या झाड कधीच जळत नाही. स्तुतीने हुरळून जाऊन चंदन कधी मिरवत नाही. कडू म्हणून कडुनिंबाला कधीच ते हिनवत नाही. परोपकाराची यादी ते वाचून नाही दाखवत. चुकूनही झाड कुणा कधीच नाही दुखवत. पक्षीही बांधतात घरटे आवडेल त्या झाडावर. पक्षीही बांधतात घरटे आवडेल त्या झाडावरी. नाही कसले भाडे नाही मानत भाडे करी. कधीच कोणा म्हणत नाही जागा खाली करा. कधीच नाही म्हणत तुम्ही घरपट्टी भरा. मालकी हक्क कुणावर कधीच नाही दाखवत. चुकूनही झाड कुणा कधीच नाही दुखवत. हिरव्या पानांचे ते कधी न करती लाड. हिरव्या पानांचे ते कधी न करती लाड. पिवळ्या पानांनाही कधी न म्हणती द्वाड. समतेचा स्थायी भाव मनात त्यांच्या असतो. भेदभाव हा मुळातच
त्यांच्या मुळात नसतो. त्यांच्या डोळ्यात कधीच कुणीच नाही खुपत, चुकूनही झाड कुणा कधीच नाही दुखवत. दगड जरी मारले कुणी फळेच ती देतात. दगड जरी मारले कुणी फळेच ती देतात. सांगा बरे कधी ते कुणाकडून काय घेतात. देऊन टाकतात त्यांचे आयुष्यच इतरांना. देऊन टाकतात त्यांचे आयुष्यच इतरांना. राखून काहीच ठेवत नाही किंचितही आपल्याला. पाणी सुद्धा हक्काने कोणाला नाही मागत. चुकूनही झाड कुणा कधीच नाही दुखवत. शेजारचे झाड कधी पडले जरी खांद्यावर. शेजारचे झाड कधी पडले जरी खांद्यावर. झाड कधी जात नाही धावून त्यांच्या अंगावर. आपले परके नसते मनी साऱ्यास मानी आपले. शांत शीतल असते ते जरी उन्हाने तापले. प्राणवायूचाही शोभते कधीच नाही ठेवत. चुकूनही झाड कुणा कधीच नाही दुखवत. म्हणूनच मला आता व्हायचं आहे झाड. म्हणूनच मला आता व्हायचं आहे झाड. करायचे आहे सृष्टीचे मनापासून लाड. जसे भरले ताऱ्यांनी आकाशी हे तारांगण. जसे भरले ताऱ्यांनी आकाशी हे तारांगण. जमिनीवर भरवायचे आहे मला वृक्षांगण. झाड कर देवा मला इतकेच मागणे आता. झाड कर देवा मला इतकेच मागणे आता. रुजू दे परत मला मातीशी एकरूप होता. रुजू दे परत मला मातीशी एकरूप होता. मातीशी एकरूप होता. मातीशी एकरूप होता. पिंगळे सर खूप खूप धन्यवाद. जाधव सर खूप धन्यवाद. एक हास्य कविता घेणार आहे सर. एक दोन कविता झाल्यानंतर हास्य कविता आपल्या फरमाईशनुसार घेणारच आहे मी, तुमच्या आवडीची. गवळी सर खूप खूप धन्यवाद. दोन तीन कविता झाल्यानंतर मध्ये मध्ये एक विडंबन किंवा हास्य कविता घेऊया आपण. सनी कदम खूप खूप धन्यवाद. हो सर, शृंगार मराठीची कविता घेणार आहे. आहे ती आहे पुढे. ही पाऊस कविता झाल्यानंतर शृंगार मराठी घेणार आहे नक्की. ही पाऊस कविता झाल्यानंतर अरुण सर शृंगार मराठीचा घेते. त्या अगोदर एक ही वास्तववादी कविता. धन्यवाद पुजारी सर. हो, जमीन आणि वृक्षांगण होणे फार गरजेचे आहे सर. एक वास्तववादी कविता. कवितेपूर्वी दोन ओळी. नात्यात तर सोडा भिंतीतही पहिल्यासारखी ओल आता दिसत नाही. नात्यात तर सोडा भिंतीतही पहिल्यासारखी ओढ आता दिसत नाही. पहिल्यासारखा पाऊसही पत्र्यावर आता नाचत नाही. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. नाचायचा पाऊस तालात पत्र्यावर. आमच्या बीडचं जे घर आहे ना ते खरोखर गळायचं. आणि ही कविता खरं तर बालपणीचे दिवस आठवूनच सुचलेली आहे. नाचायचा पाऊस तालात पत्र्यावर, पत्र्याच्या खाली ते इवलेसे घर. टप टप पडायच्या अंगणात गारा. टप टप पडायच्या अंगणात गारा. अंगाला झोंबायचा गारगार वारा. भासायची माळ पन्हाळीची धार. भासायची माळ पन्हाळीची धार.
जणू काही मोत्यांचा पडदा नक्षीदार. काही थेंब शिस्तीत यायचे खाली, काही थेंब शिस्तीत यायचे खाली, उद्धट थेंब यायचे धावून अंगावरी. थकलेले थेंब पत्र्यावरच अडायचे, थकलेले थेंब मात्र पत्र्यावरच अडायचे. फुटलेल्या पत्र्यातून घरात गळायचे. जिथे ते गळायचे तिथे भांडे ठेवायचे. भगुन तांब्या सारे तिथे जमायचे. लाकडी दरवाजा पाण्याने फुगायचा, लाकडी दरवाजा पाण्याने फुगायचा. फुगल्यामुळे तो नीट नाही लागायचा. भिजलेली भिंतही रंगहीन व्हायची, भिजलेली भिंतही रंगहीन व्हायची. आम्हासाठी आई सुखी जागा शोधायची. ओल्या घरात पंचायत होती झोपायची. प्रयत्न करूनही झोप नाही लागायची. कोपऱ्यात मग आई पदराखाली घ्यायची, कोपऱ्यात मग आई पदराखाली घ्यायची. पदराचेच घर आमच्यासाठी करायची. आता मात्र तसे दिवस नाही राहिले, आता मात्र तसे दिवस नाही राहिले. ओल्या घरातले ओले क्षण सरले. पत्र्याच्या जागी दणकट स्लॅब आला, पत्र्याच्या जागी दणकट स्लॅब आला. गळणारा पत्रा आता दिसेनासा झाला. दरवाजाच्या आत थेंब येत नाही. उद्धट थेंब कुठे गेले काय माहित. पन्हाळीचा पडदा काळा आड गेला, पन्हाळीचा पडदा काळा आड गेला. पाऊसही हल्ली तसा कृत्रिमच झाला. सार काही लख्ख प्रकाशाच्या झोतात, सार काही लख्ख प्रकाशाच्या झोतात. गाय मात्र नाही वासरांच्या गोठ्यात. बालपणीचे चित्र काही केल्या पुसत नाही, बालपणीचे चित्र काही केल्या पुसत नाही. शोधले किती तरीही आई मात्र दिसत नाही. बाबा गेले, घर गेले, भिंती गेल्या, पत्रे गेले. बाबा गेले, घर गेले, भिंती गेल्या, पत्रे गेले. साठले मनात फक्त भिजलेले क्षण ओले. सोबतीला आता फक्त निशब्द भिंती. ना तो ओलावा ना ओलावलेली नाती, ना तो ओलावा ना ओलावलेली नाती, ना ओलावलेली नाती. धन्यवाद सर. विजय सर खूप धन्यवाद आपल्या फरमाईशप्रमाणे. साळुंके सर खूप धन्यवाद. एक हास्य कविता घेतीये सर. जाधव सर आपल्या फरमाईशप्रमाणे हास्य कविता घेतीये. एक विडंबन आपल्या समोर मांडत आहे. माधवीताई खूप धन्यवाद. पाऊस कविता आपल्याला आवडली. खूप धन्यवाद. एक फरमाईश करून हास्य कविता घेतीये. चाल आपल्या सगळ्या ओळखीचीच आहे सगळ्यांच्या. एक विडंबन आपल्या समोर मांडतीये. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. खरं तर कृपया एक सर्वांना विनंती आहे की वास्तवतेशी या कवितेचा काही एक संबंध नाही, कारण ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. हो सर, तीच घेते. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. वास्तवतेशी या कवितेचा काहीही संबंध नाही.
माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. रंगानी काळा डांबराचा गोळा करतोय खाना खुना. येडा कशाना काय समजना त्यो माझा दिवाना. म्हणतो दिलाचा तुझ्या मी चोर, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. जवळ तो येतो गाणी गातो, डोकं करतो किर. काम न काज करीत काही माझ्या माग फिर. कसा सांगा करू संसार, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. डोक्याला पडले टक्कल तरी कंगवा असतो हाती. ओघळ येते कपाळी त्याच्या तेल एवढ ओती. नाही केसांचा म्हणतो भार, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. मनाचा मोकळा हाडाचा सापळा वाऱ्यानं हलतो बाई. वाढावं वजन म्हणून खादाड दिसेल ते खाई. काढतो बैठकानी जोर, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. थरथर कापती हात त्याचे हात हाती घेता. बेवड्या परी तोल जातो देशी नाही पिता. कस घेणार कडवर पोर, धनी वयानी थोर. माझ्या मनाचा झुरतोय मोर, धनी वयानी थोर. पण म्हणतात ना की पदरी पडलं आणि पवित्र झालं, मग त्यानंतर या मुलीला असं वाटतं की त्याच्या पॉझिटिव्ह आपण बाजू बघूया, तो आपल्यावर किती प्रेम करतो. मग ती पुढे अशी म्हणते, जरीचा पेटा मनाचा मोठा राजेशाही थाट. जळाली पोळी लागली डाळ थोपटी माझी पाट. येडी माया त्याची माझ्यावर, जरी वयानी थोर. कधी मी थकते म्हणून झोपते 12-12 तास. तरीही नाही चिडत बाई भरवी मला तो घास. मी पतंगान त्यो डोर, जरी वयानी थोर. आणि शेवटी लाड ते करतो मला ते जपतो हातच्या फोडावानी. विचार कशाला वाकडा तिकडा गोड माझा धनी. जीव जडलाय त्याच्यावर मग कशाला घोर. आणि शेवटी म्हणते, माझ्या मनाचा नाचतोय मोर, जरी वयानी थोर. खूप धन्यवाद सर. जाधव सर, सनी कदम, माधवीताई, लीना घोडके, वाळुंज सर, खूप खूप धन्यवाद आपणा सर्वांचे. माझे व्यासपीठ मी रडताना तीही रडते. कोण? कविता. वाळुंज सर खूप धन्यवाद. एक विडंबन आपल्याला आवडलं. मी रडताना तीही रडते, मी हसताना तीही हसते. मी रडताना तीही रडते, मी हसताना तीही हसते. मी झोपले तरीही माझी कविता मात्र जागीच असते. कविता मात्र जागीच असते. जाधव सर खूप धन्यवाद. माझ्या मनाचा मोर आवडलेला आहे तुम्हाला. एक प्रोत्साहनपर कविता
माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार हे येत असतात, पण त्याला आपण कशा प्रकारे हाताळायचं. खरं तर ही कविता विद्यार्थ्यांसाठी जास्त लागू पडते, पण अडचणी फक्त विद्यार्थ्यांना नाही तर आपल्या सर्वांना आयुष्यात येतच असतात. त्यासाठी ही कविता आयुष्याच्या वाटेवरती. आयुष्याच्या वाटेवरती जरी कधी धडपडलो आपण, आयुष्याच्या वाटेवरती जरी कधी धडपडलो आपण, एक अनुभव येतो पाठी म्हणून खरे तर घडतो आपण. दिले जरी दैवाने तरीही कुणा कधी ना वदतो आपण. दिले जरी दैवाने तरीही कुणा कधी ना वदतो आपण. जरी मिळाले किती तरीही नेहमीच का रडतो आपण. रात्र जरी छोटी असली सूर्य कधी का झोपून राहतो. रात्र जरी छोटी असली सूर्य कधी का झोपून राहतो. दुःख जरी आले नशिबी वाट सुखाची पाहू आपण. विसरून सारे भेदभाव हे एकमताने नांदू आपण. खुशाल चेंडू होऊन सारे विसरून जाऊ आतील मी पण. जरी बुडाली नाव कधी तरी अपयशाच्या डोहामध्ये. जरी बुडाली नाव कधी अपयशाच्या डोहामध्ये. मासा होऊन खंबीरपणाने पाण्यामध्ये पोहू आपण. स्वप्नांचा जर का पाला झाला यदा कदाचित जीवनामध्ये. स्वप्नांचा जर पाला झाला यदा कदाचित जीवनामध्ये. झुगारुनी अवखळ वाऱ्याला स्वप्न डोंगरी पाहू आपण. दोष नको त्या ग्रहताऱ्यांना ठणकावून सांगूया आपण. दोष नको त्या ग्रहताऱ्यांना ठणकावून सांगूया आपण. हे ताऱ्यांनो खुशाल झोपा. हे ताऱ्यांनो खुशाल झोपा. स्वयंप्रकाशी होऊ आपण. स्वयंप्रकाशी होऊ आपण. स्वयंप्रकाशी होऊ आपण. अमन, खूप खूप धन्यवाद. अरुण सर, आता शृंगार मराठीचा घेते. आता नुकताच थोड्या दिवसानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपला मराठी राजभाषा दिन येतोय 27 फेब्रुवारीला. त्यासाठी ही शृंगार माय मराठीचा आताच अरुण सरांनी फरमाईश केली होती, शृंगार माय मराठी घ्या. धन्यवाद जाधव सर. डाळ जरी लागली तरी नवऱ्याला कौतुक, ह्या ओळी आपल्याला आवडलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. शृंगार मराठीचा. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. प्रश्नचिन्हाचे डूल डुलती कानी स्वल्प विरामाची नथ भर घाली. प्रश्नचिन्हाचे डूल डुलते कानी स्वल्प विरामाची नथ भर घाली. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. काना काना जोडून राणीहार केला वेलांटीचा पदर शोभे तिला. काना काना जोडून राणीहार केला
वेलांटीचा पदर शोभे तिला. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फुल वेणीत माळता पडे भूल. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फुल वेणीत माळता पडे भूल. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. उद्गार वाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला. उद्गार वाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. उकाराची पैंजण छुम छुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. उकाराची पैंजण छुम छुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. पिंगळे सर खूप धन्यवाद. वाळुंज सर खूप धन्यवाद. जाधव सर खूप खूप धन्यवाद आपले. आपण नेहमीच या कवितेला प्रोत्साहन देत असता. भरभरून या कवितेवर आपण लिहिलेलं पण आहे. माझे व्यासपीठ खूप धन्यवाद. कवितेला जन्म देताना पिंगळे सर परत एकदा खूप धन्यवाद. कवितेला जन्म देताना सोसाव्या लागतात कळा. सहजासहजी फुलत नाही हा कवितेचा मळा. ऋतावं लागतं खोलवर काही तेव्हा कुठे सुचते कविता. पेनलेस इंजेक्शन घेऊन कधीच जन्म घेत नाही कविता. पेनलेस इंजेक्शन घेऊन कधीच जन्म घेत नाही कविता. मी मुळात मराठवाड्यातली बीडची असल्यामुळे दुष्काळ खूप जवळून पाहिलेला आहे. आणि 2012ला अशाच मी माहेरी गेलेली असताना चारा छावणीमध्ये जेव्हा गाई म्हशी मी पाहिल्या आणि तेव्हा मला फार वाईट वाटलं. आणि त्यावेळी ही कविता सुचली. कवितेचं शीर्षक आहे दुष्काळ. धन्यवाद सर. माझे व्यासपीठ खूप खूप धन्यवाद. कवितेचे शीर्षक आहे दुष्काळ. पसाभर जोंधळ्याची कशी करू भाकरी. भोळ्या शेतकऱ्याची साधी भोळी दादली मी. साधी भोळी दादली. इतभर पोटासाठी घोटभर नाही पाणी. सांग देवा कशी करू रोज तुझी न्हाणी धुनी. रोज तुझी न्हाणी धुनी. उपाशी ही पाखर चिव चिव इसरली. दुष्काळाची छाया देवा कारशी पसरली. कारशी पसरली. पोटभर नाही अन्न कस झाकाव हे धड. कशी दिसणार देवा जीवाची ही धडपड.
जीवाची ही धडपड, हिरवशी वार आता इसराया झालं, डोळ्यातल पाणी सार जिरुनिया गेलं बघ, जिरुनिया गेलं. मेघराजा तू बी आता अंत किती बघणार, आटलेल्या गाईलार पान्हा कधी फुटणार, पान्हा कधी फुटणार. औंदा तरी देवराया कणग्या भरू दे, श्वास मोकळा होऊन जीवन फुलू दे आमचं, रान डुलू दे आमचं, शिवार डुलू दे. संतोष सर खूप खूप धन्यवाद. पुजारी सर खूप धन्यवाद. अरुण सर खूप धन्यवाद. आता बेधडक महाराष्ट्राचे सर्वेसर्वा अरुण वाळुंज सरांचे श्री राजे छत्रपती हे गीत आता नुकतंच रिलीज झालेलं आहे. सर ते आपल्याला त्याची लिंक शेअर करतीलच. आणि पुढच्या आठवड्यात शिवजयंती आहे म्हणून ही सलाम नावाची रचना आपल्या पुढे मांडत आहे. सलाम या रचनेने शेवट करावा असं मला वाटतं आता, कारण बराच वेळ झालेला आहे. कवितेचे शीर्षक आहे सलाम. सलाम त्या जिजाऊला, सलाम त्या जिजाऊला, जिजाऊच्या शिवबाला, शूर आबाच्या छाव्याला अन त्या गनिमी काव्याला. सलाम त्या जिजाऊला, जिजाऊच्या शिवबाला, शूर आबाच्या छाव्याला अन त्या गनिमी काव्याला. सलाम लाल मातीला, सलाम लाल मातीला, समिंदरातील रेतीला. सलाम लाल मातीला, समिंदरातील रेतीला, शंभूच्या निधड्या छातीला आणि महाराष्ट्राच्या ख्यातीला. सलाम उसळत्या रक्ताला, सलाम उसळत्या रक्ताला, बंधुत्वाच्या तख्ताला, रणझुंजार हंबीर मामाला आणि बहिर्जींच्या कामाला. सलाम येसू राणीला, सलाम येसू राणीला, शौर्याच्या त्या खाणीला, जित्या जागत्या भवानीला आणि तिच्या कराऱ्या वाणीला. सलाम भगव्या झेंड्याला, सलाम भगव्या झेंड्याला, राजमुकुटी गोंड्याला, मेनेकऱ्यांच्या खांद्याला आणि गडावरील धोंड्याला, आणि गडावरील धोंड्याला, आणि गडावरील धोंड्याला. बेधडक महाराष्ट्र या पेजवरती माननीय अरुण वाळुंज सरांनी मला ही कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आपणही सर्वांनी वेळात वेळ काढून मला माझ्याशी संवाद साधून मला पुढील लिखाणास प्रोत्साहन दिले आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद.